स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीती तज्ञ, तत्वज्ञ, पत्रकार, वकील, दलित समाजाच्या असणाऱ्या चळवळीचे प्रेरणास्थान आणि बौद्ध धर्माचे महामानव अर्थातच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नमस्कार, मी कुमारी मोरे नम्रता शशिकांत, सिंहगड अकॅडमी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेची विद्यार्थिनी. विषय सादर करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आधुनिक विचारांचे झंझावात. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, या उक्तीप्रमाणेच माझ्या बळीराजाचे स्वप्न साकार करणारे, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, समाजाच्या काळजावर ज्यांचं नाव कोरलंय ना, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील एका महू या गावी झाला. शेतकरी हा जगाचा पोशिंदा हे त्यांचे मत आणि तो सुखी झाला पाहिजे ही त्यांची आत्मिक तळमळ. बाबासाहेब हे बोलके सुधारक नव्हते बरं का. बाबासाहेब हे बोलके सुधारक नव्हते तर ते करते सुधारक होते. आधी करणार आणि मग सांगणार. प्रचंड बुद्धिमत्ता, समाजासाठी असीम त्याग करणारे, दलित समाजाला त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देणारे, महाडचा सत्याग्रह, मंदिरांचा सत्याग्रह, मग त्यामध्ये असणारा पुणेकरार, त्यानंतर स्वतंत्र मजूर पक्षाची असणारी स्थापना, महिलांसाठी कार्य आणि स्वतंत्र चळवळीत असणारा सहभाग, अशी इत्यादी कार्य त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये पार पाडले. समाजासाठी संपूर्ण आपलं जीवन खर्चित करणारे, समाजातील तळागाळातील माणसांना, त्या माणसांचा प्रामुख्याने विचार त्या ठिकाणी करणारे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा गुरुमंत्र देऊन या असणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आणि असामान्य कर्तृत्व आणि नेतृत्व गाजवणारे, नेतृत्व करणारे म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. 1920 मध्ये बाबासाहेबांनी मूक नावाचे एक वृत्तपत्र सुरू केले. संपूर्ण जगामध्ये बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना, कितीतरी ठिकाणी जे असणारे सार्वजनिक पाणवठे आहेत, त्या पाणवट्यांवर त्यांना पिण्याचा अधिकार नव्हता किंवा पाणी भरण्याचा अधिकार नव्हता. त्या अस्पृश्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी महाड येथे पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केला. 1924 मध्ये मुंबई येथे बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना केली. कारण राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या तळागाळात फेकल्या गेलेल्या माणसांना, सामाजिक व समाजातील असणाऱ्या माणसांना इतरांबरोबर चालवण्यासाठी असणारे हे सभेचा हेतू. प्रसिद्धीपासून दूर राहण्याच्या स्वभावामुळे बाबासाहेबांनी केलेल्या कित्येक भरीव कामगिरीची नोंद अक्षर साहित्यात भलेही नसेल, पण त्यांच्या आत्ताच्या येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी हे एक अनमोल ठेवा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हो, म्हणून अभिमानाने सांगावं असं वाटतं ना, जो सागरों से टकराता है उसे तूफान कहते, पर जो तूफानों से टकराता है, पर जो तूफानों से टकराता है उसे बाबासाहेब कहते, उसे बाबासाहेब कहते. अशा प्रकारे मजुरांना, कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी 1937 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली. दलित शिक्षण संस्थेची स्थापना आणि सर्वात महत्वाचं पीपल्स एज्युकेशन यांची स्थापना करण्यात आली की ज्यामुळे सर्वांना शिक्षणाची दारे त्या ठिकाणी खुली करण्यात आली. 1926 ते 1937 या काळात बाबासाहेब हे एक मुंबई विधान परिषदेचे त्यांनी त्या ठिकाणी आमदार पद भूषवलं होतं. त्यानंतर 1952 ते 1957 या काळात असणारा राजकीय वातावरण पूर्णपणे विस्कळीत होतं, पूर्णपणे अस्थिर होतं. पण त्या काळातही सुद्धा 1 लाख मताहून अधिक मते घेऊन सलग दुसऱ्यांदा खासदार पदावर ते विराजमान झाले. अहो, छाती ठोकपणे सांगावं असं वाटतं की अरे रोक सका है कौन उसे, उसने बस चलना ही सीखा, और मार सका है कौन उसे, उसने बस जीना ही सीखा, उसने बस जीना ही सीखा. अहो, खरं तर समाजसेवक कोणाला म्हणावं? समाजाची सेवा करणं हे मुळात रक्तातच असावं लागतं आणि याचं लाख मोलाचं आणि उत्तम उदाहरण म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून म्हणावंसं वाटतं मला की केतकीचा सुगंध कधी सांगावा लागत नाही. बकुळीचा गंध कितीही दडवून ठेवायचं म्हटलं तरी तो दडवून ठेवता येत नाही. वसंत ऋतूला आपल्या आगमनाची वार्ता देण्याची गरज नसते, कारण ते आपल्या कार्यकर्तृत्वाने इतके श्रेष्ठ होतात की लोकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करतात. 1947 ते 1950 या कालावधीमध्ये असणाऱ्या भारतीय संविधान बनवणाऱ्या सभेच्या एकूण 22 समित्या होत्या. त्यापैकी बाबासाहेब 9 समित्यांचे सदस्य, मसुदा समितीचे अध्यक्ष त्या ठिकाणी म्हणून काम करत होते. कोणत्याही पद्धतीचा लोकप्रियतेचे मोह न टाळता, त्यामध्ये असणारे लोकनिंदतेला किंवा लोकनिंदतेचे भय न बाळगता विवेकाला पटेल तेच आचरणे, त्यामुळे बाबासाहेबांनी एक अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हटलं ना तरी वावगं ठरणार नाही. अहो, BA, MA, PhD, MSc, MA इन इकॉनॉमिक्स, MA इन सायकोलॉजी, MA इन मॅथमॅटिक्स इतक्या पदव्या, इतकं शिक्षण हातात असून सुद्धा कोणत्याही पद्धतीचा मोह न धरता समाजसेवेचे व्रत अविरतपणे सांभाळत, रंजला गांजलांना मदत करत, गोर गरिबांशी आपली नाळ जोडवत, भुकेलांना अन्न देऊन जगणारे त्या काळातील एक थोर संत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. शेती हे एक प्रमुख उत्पादन मानून शेतकऱ्यांना त्यांचे मूलभूत हक्क, मूलभूत सुविधा त्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे की जेणेकरून त्यांचा आर्थिक विकास त्या ठिकाणी होईल, आर्थिकरित्या ते सक्षम होईल. त्यासाठी त्यांनी शेतीचे राष्ट्रीयकरण करण्याचे ठरवले.
17 सप्टेंबर 1937 साली मुंबई विधान परिषदेमध्ये या सगळी खोटी पद्धती, खोटी व्यवस्था रद्द करण्याचं ऐतिहासिक कार्य त्यांनी त्यावेळेस त्या ठिकाणी केले. शेतकरी जर सुखात असेल तर तोंड भरून कौतुक करणारे आणि शेतकरी जर दुःखात असेल ना त्याला उमेदीने जग आणि लढ मानणारे फक्त आणि फक्त बाबासाहेबच होय. शेतकऱ्यांनी एक सामूहिक पद्धतीने शेती करण्याकरिता प्रत्येक प्रशासनाने त्या ठिकाणी त्यांची यादी त्यांनी त्यांच्या त्या ठिकाणी तर्क नमूद केले पाहिजे की ज्यामुळे त्यामध्ये असणारी शेती पिकांची रचना, शेती मालांची असणारी विक्री किंवा शेतीमालांचे असणारे हमी भाव, बाजार भाव हे त्या ठिकाणी मान्य होईल. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटली तर त्यामुळे एक आर्थिकदृष्ट्या असणारी आर्थिक विषमता ती दूर होईल आणि शेतकऱ्यांच्या मालांना योग्य तो बाजारभाव भेटेल. हा असणारा एक क्रांतिकारी प्रस्ताव त्यांनी त्यावेळेस त्या ठिकाणी मांडला. खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर सर्व जाती धर्मातील स्त्रियांना एक असणाऱ्या जाचक रूढी परंपरापासून मुक्त करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. मग त्यामध्ये सांगायचं म्हटलं तर सक्षम स्त्रियांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांचे असणारे हक्क आणि अधिकार एका चौकटीत मांडून आणि भविष्याचा वेध घेऊन त्यांनी लिहिले गेलेले एक बिल कोड, एक हिंदू बिल कोड हे असणारे मसुदा तो त्यांनी त्यावेळेस त्या ठिकाणी तयार केला. आणि तो मसुदा त्यांना तयार करण्यासाठी तब्बल 4 वर्ष 1 महिना आणि 26 दिवस लागले. स्त्री मुक्ती फक्त म्हणून चालत नाही, तर त्यासाठी ठोस कृती करावी लागते. स्वतंत्र, समता आणि बंधुता ही असणारी त्रिसूत्रे ही आपल्या चिकित्सकाचा मूलभूत पाया आहे असं जे मानलं जातं. आणि आज आपण जर पाहिलं ना तर मागचा इतिहास आणि आत्ताचा इतिहास तर राजकारण, कला, क्रीडा आणि शिक्षण आणि नोकऱ्या या सर्व क्षेत्रांमध्ये आज स्त्रिया पुढे दिसतात. याचं एकमेव कारण म्हणजे कलम 15 आणि 16. भारतीय समाजातील असणारे प्रमुख महात्मे, स्त्रीवादी नेते आणि त्याबरोबर सांगायचं म्हणलं तर थोर समाज सुधारक यांची जेव्हा नावं घेतली जातात ना तर त्यावेळेस आदराने आणि अभिमानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं जातं. सर, मॅम, पण आज मला खेद या ठिकाणी एका गोष्टीचा व्यक्त करावा वाटतो की आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर दलित नेते आणि दलित समाजाचे नेते हे लेबल लावलं जाते. पण मला सांगायचंय सर्वांना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित समाजाचे फक्त नेते नव्हते, तर त्यांनी समाजातील असणाऱ्या प्रत्येक जाती धर्मातील अगदी गोरगरीब सामान्य माणूस, अगदी तळागाळातल्या माणसाचा त्यांनी विचार त्या ठिकाणी केला आणि त्यांना हक्क मिळवून दिले. त्यांचा ते आवाज होते, त्यांचे ते नेते होते. सर, मॅम, आज सांगायला मला अभिमान वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिले गेलेले पुस्तक म्हणजेच मूकनायक ते जर तुम्ही कोणी वाचलं असेल आणि मला प्रश्न विचारला की सांग तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय समजले, तर मी अभिमानाने सांगेल की भारत देशाचे परिवर्तनकार म्हणजे बाबासाहेब, अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब, आधुनिक युगाच्या कर्तव्याचा महाबेरू म्हणजे बाबासाहेब, तर उत्तुंग व्यक्तिमत्वाचा देव माणूस म्हणजे बाबासाहेब. शेवटी एवढंच म्हणेल की फूलों की कहानी बहारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी, हम नहीं है किसी के गुलाम, क्योंकि हमारी जिंदगी खुद बाबासाहेब ने लिखी. जाता जाता एवढाच माफक आशावाद व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रोते प्रेक्षक, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता. त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे. स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे. त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे. स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते. ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे. तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता. स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.